नमस्कार, मी आहे माधुरी हेल्दी फूड चॅनलमध्ये मी तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत करत आहे। आज मी तुम्हाला दाखवत आहे संक्रांती स्पेशल अशा तीळ, गूळ आणि शेंगदाणा वडी। एकदम साधी सोपी पद्धत आहे, पारंपरिक पद्धत आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं साजूक तूप टाकूनही त्याची टेस्ट आपण वाढवूया। तर आपण आता बघूया मी त्यासाठी साहित्य काय काय घेतलेलं आहे। तर मी एकदम सोपं असं तुम्हाला समजेल असं साहित्य घेतलेलं आहे। वाटीच्या मेजरमेंटनुसार 1 वाटी मी शेंगदाणा घेतला आहे, तीळ घेतले आहे 1 वाटी आणि डबल त्याच्या आपला हे 2 वाटी आहे, तर आपल्याला गूळही 2 वाटी घ्यायचा आहे। कुणाला कमी गोड लागत असेल तर 1.25 वाटी गूळ घेतला तरी चालेल आणि 2-3 चमचे आपल्याला साजूक तूप घ्यायचं आहे, ते मी तुम्हाला नंतर सांगतेच। तर आपण करूया आता कृती की तीळ गूळ वडी कशी करायची आहे। तर आपण बघूया आता नेक्स्ट स्टेप काय करायचे आहे आपल्याला। हे बघा, आपण जे घेतले होते शेंगदाणे ते घेऊयात आणि खरपूस असे ते भाजून घेऊयात। आपण मस्त खरपूस अशी वडी करायची आपल्याला। तर आपल्याला खरपूस शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत। तर 2 ते 3 मिनिटं आपल्याला हे असे सतत हलवून घ्यायचे आहे। मी हलवून घेते, खरपूस असे भाजते, म्हणजे खुसखुशीत अशी आपली वडी होणार आहे। हे बघा, असे खरपूस सतत ढवळलं आपण की शेंगदाण्यांचं हे बघा कव्हर वरचं साल निघतं। तर सतत अशी 2 मिनिटं झाली आहे, अजून 1 मिनिट मी हलवते आणि बाजूला काढते शेंगदाणे। मग आपण तीळ भाजून घेऊया। तीळ मी स्वच्छ धुतले आणि ते उन्हामध्ये 2 दिवस दाखवले, म्हणजे कसं तिळाचा वास पण येत नाही ना। तर तुम्हीही ती टीप लक्षात ठेवा की तीळ स्वच्छ धुवून असं उन्हामध्ये छान वाळवायचे, म्हणजे ते खूप काळ टिकतात पण। हे बघा, खरपूस असे आतून मस्त भाजून घेतले आहेत शेंगदाणे। आता आपण तीळ घेऊया, कढईमध्ये तीळ टाकून घेऊया आपण। आता हेही खरपूस असे भाजून घेते मी, एक 2 ते 3 मिनिटं। तिळांचा खरपूस असा वास यायला लागला की आपल्याला तीळ बाजूला काढायचे आहेत आणि थोडेसे थंड होऊन दोन्ही आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आहेत। जाडसरच बारीक करायचे आहेत, त्याची जी दाताखाली टेस्ट लागते ती खूप भन्नाट लागते, खूप छान लागते। हे बघा, सतत असे हलवून घ्यायचे तीळ आपल्याला, गुलाबी कलरचे होईपर्यंत थोडेसे भाजून घ्यायचे आहेत। 2 मिनिटं भाजून घेते मी। हे बघा, तीळ पण खरपूस असे मस्त भाजून घेतलेले आहेत। आता ते मी बाजूला काढते। हे बघा, शेंगदाणे मी सालं काढून घेतले आहे आणि तीळ पण भाजून छान घेतलेले आहेत। आता आपण गुळाचा पाक करू। पाक म्हणजे घट्ट पाक नाही करायचा आपल्याला, फक्त 1-2 चमचे साजूक तूप कढईत टाकून आपल्याला गूळ विरघळून घ्यायचा आहे। हे बघा, गूळ आपण विरघळून घेऊन आता 2 चमचे मी त्यासाठी साजूक तूप टाकते आणि गूळ जो घेतलेला आहे तो यामध्ये आपल्याला फक्त विरघळण्यापुरता आपल्याला गूळ विरघळून घ्यायचा आहे। 1 वाटी पहिल्यांदा टाकून घेते, ठीक आहे। दुसरी वाटीही टाकते सगळी। आता हा गरम जशी वाफ लागेल तसा विरघळून जाईल गूळ। हे बघा, आपल्याला याच्यामध्ये दूध किंवा पाणी तुम्हाला वाटलं की खूपच घट्ट झाला आहे गूळ, तर थोडंसं 1 चमचा दूध टाकू शकता तुम्ही। हे बघा, विरघळायला लागला आहे गूळ। तोपर्यंत गॅस बारीक करते मी आणि जे आपण शेंगदाणा घेतला आणि तीळ घेतला आहे त्याचं मी मिक्सरमध्ये घट्टसर असं मिक्स करून घेते हे दोन्ही। हे बघा, मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हे सर्व जे शेंगदाणे आहेत ते 2दा असे कमी जास्त करून मिक्सर बारीक करून घेते। हे बघा, असे भरडे मी घेतले आहे मिक्स करून। आता आपल्याला एका भांड्यामध्ये हे मिक्स झालेले जे शेंगदाणे आहे बारीक
तर ते काढून घेते मी। हे बघा, एका भांड्यामध्ये आपल्याला हे सर्व मिश्रण काढून घ्यायचं आहे। ठीक आहे, आता मी तीळ घेते, बारीक करून घेते। असेच कमी जास्त मिक्सर करून आपल्याला तीळ बारीक करून घ्यायचे। हे बघा, हे पण तयार झालेले आहे। जे तिळाचं मिश्रण आपण केलं मिक्सरमध्ये, थोडं भरडच केलं आहे मी। त्याची टेस्ट खूप चांगली लागते। जर तुम्ही एकदम बटन फिरवलं मिक्सरचं, त्याने काय होईल, तेल सुटेल शेंगदाण्यांना आणि तिळवडी चांगली होणार नाही। तर प्लीज असं करा, भरडच मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला दोन्ही मिश्रण। हे पहा, हे मिश्रण आपल्याला एक जीव असं करून घ्यायचं आहे। तीळ पण मध्ये मध्ये दिसत आहे, ते क्रंची लागणार खाताना वडी। तर हे मिक्स केलेलं आहे। आता आपण गूळ विरघळला आहे आपला, तर हे सगळं मिश्रण आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊयात। हे बघा, गुळाला अशी उकळी यायला लागली आहे बारीक बारीक। तर गूळ छान विरघळला आहे। आता हे जे मिश्रण घेतलं आहे, तर आपण ह्याच्यामध्ये सगळं टाकून घेऊया आणि विलायची पूड याच्यामध्ये आणि सुंठ पावडर अर्धा चमचा टाकून घेऊया। प्रथम मी हे सगळं टाकून घेते मिश्रण। ठीक आहे, आता हे मिक्स करून घेऊयात। हे बघा, गॅस बारीक करायचा आहे आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित सगळ्या बाजूंनी। विलायची पूड आणि सुंठ पावडर मिक्स केलेली आहे मी एकत्र, तर ती टाकते आता। हे बघा, दोन्ही एक चमचा होतं, अर्धा चमचा आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि हे व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे सगळं मिश्रण। मस्त सूर्याच्या प्रकाशात मी ही वडी करत आहे। बघा, हे बघा, अशा प्रकारे हा मस्त गोळा होत चालला आहे। आपल्याला याच्या वड्या करायच्या आहेत। तर एका ताटाला साजूक तूप लावून मी वड्यांना तयारी करते। हे बघा, गूळ छान विरघळला आहे, मिक्स एकदम मस्तपैकी झालेलं आहे मिश्रण। ठीक आहे, ते थोडंसं थांबते मी, गॅस बंद करते आणि ताटाला साजूक तूप लावून घेते। आपण ताटाला साजूक तूप लावून घेऊया। हे बघा, पूर्ण सगळीकडून आपल्याला साजूक तूप लावून घ्यायचं आहे आणि मिश्रण आता थोडंसं नॉर्मल होईपर्यंत आपल्याला एखाद मिनिट ठेवायचं आहे। आणि हे साजूक तूप सगळं याला मी लावलेलं आहे। आता मिश्रण ह्याच्यामध्ये टाकून घेते आणि भुरभुऱ्याला वरती वडीच्या सुकं खोबरं आहे ते किसून याच्यावर टाकते। हे बघा, हे मिश्रण यामध्ये टाकून घेऊया आपण आणि सेट करून घेऊया आपली बर्फी, आपली वडी। सगळं मी यामध्ये टाकून घेते। आत्ताच एवढा खमंग सुगंध सुटला आहे वडीचा। आता हे सेट करण्यासाठी व्यवस्थित आपल्याला सगळ्या बाजूंनी एक लेवल करायचे आहे। हे बघा, एक लेवल करण्यासाठी मी पेला घेतला आहे, पेल्याला साजूक तूप लावलेलं आहे आणि एक लेवलमध्ये आपल्याला एका रेषेमध्ये पूर्ण हे मिक्स जे केलं आहे तिळवडी ही करून घ्यायची आहे। हे बघा, पूर्ण सेट करण्यासाठी आपल्याला हे एक लेवलमध्ये करायचं आहे। हे बघा, एक लेवल करून घेतले आहे मी या प्रकारे। खूपच छान सुगंध सुटला आहे। आता याच्यावरती मला थोडेसे तीळ टाकायचे आहेत आणि सुकं खोबरं टाकून घेते मी। ठीक आहे, हे बघा, असे तीळ भुरभुरते मी आणि आपल्याला खोबरं घ्यायचं आहे ना, सुकं खोबरं, तेही अशी टाकते सगळ्या बाजूंनी व्यवस्थित।
आणि सेट करायला एक अर्धा तास मी ठेवून टाकते. ओके, आणि मग त्याच्या वड्या पाडते. हे बघा अर्धा तास झालेला आहे. मी झाकून ठेवलं होतं बाहेरच, फ्रीजमध्ये नाही ठेवलं. आता आपण त्याच्या वड्या पाडून घेऊ. खूप घट्ट करायचं नाही आहे, नाही तर वड्या पडणार नाही आहे. असं आपल्याला व्यवस्थित, हे बघा किती छान खालीपर्यंत जात आहे सुरी. मी तुम्हाला मोठं करून दाखवते. असं तुम्हाला डायमंड शेप, स्क्वेअर, चौकोन करायचा आहे, तुमच्या आवडीनुसार तुम्ही करू शकता. ठीक आहे, सगळ्या वड्या मी पाडून घेते. हे बघा एक साईड केले आहे. आता दुसऱ्या साईडने मी सुरीने आतपर्यंत जाईपर्यंत वड्या करत आहे. आणि थोडंसं गरम आहे आपल्या वड्यांचं मिश्रण. मी चौकोनी आकाराच्या वड्या करत आहे. खूप मस्त अशा त्या निघतात. म्हणजे आपलं जे मिश्रण आहे ते खूप परफेक्ट झालेलं आहे. हे बघा, हे बघा कापतानाच वड्या अशा निघत आहे. म्हणजे आपलं मिश्रण वडीचं खूपच छान झालं आहे. आणि हे बघा किती छान झाली की नाही वडी. तर ह्या वडीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि स्वतः ही वडी करा, विकत नका आणू, कारण की स्वतः केलेलं समाधान काहीतरी वेगळंच असतं. तर नक्की करून बघा, मुलांना द्या, घरातल्यांना सगळ्यांना द्या. आणि तिळगुळ घ्या, गोड गोड बोला, सर्वांनी खा, मस्त राहा आणि स्वस्त तुम्ही मस्तपैकी व्यायाम करून वड्या खा. तर हा व्हिडिओ कसा वाटला हा नक्की मला कळवा. आणि माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल मी तुम्हा सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद करते. थँक्यू सो मच. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. बाय बाय.